Hello student. So today I will discuss about that Janani Shishu Suraksha Karyakram JSSK. Okay. So it is including in that the community health nursing. हा एक तुम्हाला टॉपिक आहे जननी सुरक्षा कार्यक्रम हा केव्हा स्टार्ट झाला. ओके. तुम्ही फर्स्ट इयरला शिकले असाल की फक्त आपण नॉर्मली शिकलो, जसं की कम्युनिकेबल डिसीज झाले, नॉन कम्युनिकेबल डिसीज झाले. ओके. तुम्हाला लास्ट इयरला फक्त इम्पॉर्टंट काय प्रोग्राम्स. ओके. त्यानंतर प्रोग्रामची केव्हा केव्हा लॉन्च झाली. ओके. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात हे प्रोग्राम, म्हणून तुम्हाला टॉपिकमध्ये आहे. आणि मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जननी सुरक्षा किंवा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम म्हणजे काय. ओके. तर आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये बघू. शॉर्ट एकदम खूप आपल्याला प्रोग्राममध्ये मेन कंपोनंट इम्पॉर्टंट असतात. प्रोग्राममध्ये इम्पॉर्टंट काय आपल्याला तुम्हाला लिहून सांगतो, तुम्ही कुठेतरी नोट करून घ्या. बघा प्रोग्राम केव्हा स्टार्ट झाला. ओके. हे एक लक्षात ठेवा, त्यावर तुम्हाला MCQसुद्धा विचारू शकतात. ओके. त्यानंतर आहे प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्रामचे कंपोनंट काय, प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्स मेन काय, म्हणजे कशाबद्दल हा प्रोग्राम त्यांनी केला होता. ओके. प्रोग्राम केव्हा लॉन्च झाला. ओके. त्यानंतर प्रोग्रामचे कंपोनंट काय. ओके. प्रोग्राम नंतर काय बेनिफिट झाले जे पॉप्युलेशन आहे. ओके. जे प्रोग्रामचं इफेक्टिव्ह आहे का नॉन इफेक्टिव्ह. ओके. हे आपण या ठिकाणी फक्त जस्ट बघणार आहे. प्रोग्राममध्ये एवढंच आहे. ओके. जे म्हणजे मोठे मोठे प्रोग्राम आहेत तुम्हाला मी इन डिटेलमध्ये शिकवणार आहे, पण हा शॉर्ट एक प्रोग्राम आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ओके. आता मी तुम्हाला या ठिकाणी बोललेलं की ऑब्जेक्टिव्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. आता ऑब्जेक्टिव्ह काय, एलिमिनेटिंग आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस फॉर फॅमिलीज ऑफ प्रेग्नंट वुमन अँड सिक न्यूबॉर्न इन गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटी. ओके. आता मेन ऑब्जेक्टिव्ह काय, यांचं काय म्हणणं आहे की जे आउट ऑफ पॉकेट जे फॅमिलीज असतात प्रेग्नंट वुमनसाठी हा प्रोग्राम लॉन्च केला होता त्यांनी. अँड सिक न्यूबॉर्न्स इन गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटी, आणि जे सिक न्यूबॉर्न असतात म्हणजे की जे आजारी बाळ असतात. ओके. जे आजारी जे मुलं असतात. ओके. त्यांच्यासाठी हा प्रोग्राम स्टार्ट केला होता. ज्यावेळेला डिलिव्हरी होणार मदरची. ओके. तर डिलिव्हरी झाल्यानंतर जे न्यूबॉर्न असतात. ओके. त्या न्यूबॉर्न सिक झाले. ओके. त्यांना इलनेस इन्फेक्शन वगैरे किंवा डिसीज कंडिशन झाली, तर हा प्रोग्राम त्या ठिकाणी त्यांना देण्यात आला होता. रिचिंग द अंडर प्रेग्नंट वुमन नियरली 75 लाख अ इयर हू स्टील डिलिव्हरी ॲट होम. ओके. म्हणजे की आपल्याला काय, जी प्रेग्नंट वुमन आहे. ओके. त्यांना डिलिव्हरी प्रॉपरली करायची, आपला हॉस्पिटलायझेशन डिलिव्हरी करायची, होम डिलिव्हरी जी आहे ते कमी करायचं होतं. हा मेन आपला ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या कार्यक्रमचा म्हणजे या प्रोग्रामचा. टाईमली ॲक्सेस टू केअर फॉर सिक न्यूबॉर्न. ॲक्युरेट टाईममध्ये जी न्यूबॉर्न असतात त्यांना प्रॉपरली आपल्याला केअर प्रोव्हाइड करायची. ओके. जे पण डिसीज कंडिशन त्यांना झाले आपल्याला त्यांना क्युअर करायचं. त्यानंतर आहे प्रोग्राम म्हणजे आपण काय काय बघणार आहे, फ्री अँड कॅशलेस डिलिव्हरी, म्हणजे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी आपण देणार आहे. जे पण डिलिव्हरी आपण बघत असतो की गव्हर्नमेंटमध्ये डिलिव्हरी फ्री ऑफ असते आणि प्रायव्हेटमध्ये चार्जेबल डिलिव्हरी असते. ओके. ॲज पर द पेशंट इकॉनॉमिकल कंडिशन. ओके. तर मग गव्हर्नमेंटने काय लॉन्च केलं की बाबा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा प्रोग्राम आहे तो त्यांनी स्टार्ट केला की फ्री ऑफ कॉस्ट पण डिलिव्हरी होईल आणि फ्री जे पण ट्रीटमेंट आहे न्यूबॉर्नसाठी आणि मदरसाठी हे त्यांना प्रोव्हाइड करण्यात येईल. फ्री सी सेक्शन डिलिव्हरी. ओके. ते सी सेक्शन म्हणजे सिझेरियन सेक्शन जे डिलिव्हरी होतं ते फ्री ऑफ कॉस्ट केलं होतं. त्याच्यावर कोणताही म्हणजे अमाऊंट घेतला जाणार नाही फॅमिलीजकडून किंवा मदर्सकडून. ओके. फ्री ड्रग अँड कन्झ्युमेबल्स. ओके. जे पण ड्रग्स आहे, जे पण ट्रीटमेंट आपण देतो आहे मदर्सला किंवा न्यूबॉर्नला ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत, गव्हर्नमेंट अंडर असणार आहेत. ओके. फक्त आपल्याला काहीतरी त्यासाठी डिपेंड असताना क्रायटेरिया आपला. ओके. इट डिपेंड्स ऑन युअर लो सोशो इकॉनॉमिकल जे पर्सन आहे, जे फॅमिली आहे त्यांच्यासाठी जास्त बेनिफिशियल होतं. ओके. फ्री डायग्नोस्टिक्स जे पण टेस्ट आहे ते फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी केलेलं होतं. ओके. म्हणजे फ्री आपण या याच्यामध्ये एकच बघणार आहे की फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे किती अमाऊंटची ती ट्रीटमेंट आहे. ओके. फ्री ऑफ कॉस्ट आपण कसं मदर्सला आणि न्यूबॉर्नला देऊ शकतो हे त्या ठिकाणी आपण बघणार. फ्री प्रोव्हिजन ऑफ ब्लड. ओके. समटाईम्स जे ब्लड ज्या वेळेला मदरला लागणार आहे. ओके. तर त्यावेळेला मदरकडून म्हणजे कोणतीच अमाऊंट घेतला जाणार नाही, फ्री ऑफ कॉस्ट त्यांना प्रोव्हाइड केला जाईल ब्लड. ओके. ॲज पर त्यांच्या ब्लड ग्रुपनुसार. फ्री डाएट ड्युरिंग स्टे इन हेल्थ इन्स्टिट्यूशन. ओके. त्यांना फ्री ऑफ डाएट म्हणजे जे पण त्यांचा आहार आहे. ओके. आहार जो आहे त्यांना प्रॉपरली प्रोव्हाइड केला गेलेला होता हेल्थ इन्स्टिट्यूशनमध्ये. अप टू 3 days फॉर अ नॉर्मल डिलिव्हरी. ज्यावेळेला नॉर्मल डिलिव्हरी झाली मदरची त्यावेळेला तिचा जो डाएट आहे. ओके. तिचं जे लंच आहे, डिनर आहे. ओके. जे पण तिला प्रोटीन
जे पण प्रोटीन सबस्टन्स आहे किंवा फूड आहे ते तिला प्रोव्हाइड केले गेलेले होते. 7 days फॉर सिझेरियन सेक्शन. नॉर्मल 3 days हे फक्त नॉर्मल डिलिव्हरीसाठी, जे नॉर्मल मदर डिलिव्हर झाली, ओके, नॉर्मल डिलिव्हरी झाली तिची, ओके, त्या ठिकाणी तिला 3 दिवस दिला आणि 7 दिवस हा दिला जे सिझेरियन सेक्शन आहे, ओके, कारण की सिझेरियन सेक्शनमध्ये थोडं सुचरिंग हिलिंग होण्यासाठी थोडा टाईम लागतो. म्हणून त्यांनी काय केलं, प्रॉपरली फूड जे आहे, ओके, हाय प्रोटीशियन डाएट वगैरे जे आहे किंवा कॅलरीज, ओके, त्यामध्ये ऑल इन्क्लुडिंग झिंक सबस्टन्स असेल, आयरन असेल, ओके, ह्या ठिकाणचे ऑल जे फूड आहे, ओके, जे फूड वगैरे आहे त्यांना डाएट आहे त्यांनामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांना प्रोव्हाइड करण्यात आले. फ्री ट्रान्सपोर्टेशन, जे पण ट्रान्सपोर्टेशन आहे, ॲम्ब्युलन्स ट्रान्सपोर्टेशन असेल, ओके, किंवा ॲम्ब्युलन्स ट्रान्सपोर्टेशन असं आपण त्याला बोलू शकतो, ते त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलं गेलं. होम टू हेल्थ इन्स्टिट्यूशन, कुठून, त्यांच्या घरापासून तर हॉस्पिटलायझेशनपर्यंत आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्री ऑफ ट्रान्सपोर्टेशन देऊ शकतो. बिटवीन हेल्थ इन्स्टिट्यूशन इन केस ऑफ रेफरल, ओके, इन केस ऑफ रेफरल म्हणजे कसं, आता मदर जर का सब सेंटरला आली किंवा मदर PSC सेंटरला आली, ओके, प्रायमरी हेल्थ सेंटरला आली, ओके, आता तिला आपल्याला ट्रान्सफर करायचे कम्युनिटी हेल्थ सेंटरला किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, तर त्या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टेशन फ्री ऑफ कॉस्ट देणार त्यांच्या इन ॲम्ब्युलन्समध्ये. ड्रॉप बॅक होम आफ्टर डिलिव्हरी, ओके, आता डिलिव्हरी झाली मदरला त्यांच्या घरी त्यांना जायचं, ओके, तर मग त्यांना आपण प्रॉपरली त्यांच्या घरी सुरक्षितपणे सोडू शकतो इन ड्युरिंग फ्री ऑफ कॉस्ट, ओके, ट्रान्सपोर्टेशन आपण त्यांना देणार. exemption for all kind of users, okay, charges including for seeking hospital care up to 6 weeks post delivery for postnatal complication, ओके, समजा जर का बेबीला जॉन्डिस झाला, ओके, किंवा लो बर्थ येत असेल बेबीचं, तर त्यांना 6 weeksपर्यंत जे पण पोस्ट डिलिव्हरी त्यांना ट्रीटमेंट आहे, ओके, तिथे त्या ठिकाणी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केली गेलेली आहे. तर आपला हा एक मेन कंपोनंट आहे या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमचा, ओके. तर ह्या प्रेग्नंट वुमनसाठी या बेनिफिशियल आहेत, ओके. आपल्याला प्रोग्राममध्ये एकच बघायचं आहे, प्रोग्राम केव्हा स्टॅब्लिश झाला, ओके, ते एक आहे, कॉम्पोनंट काय, ऑब्जेक्टिव्स काय, ओके, आपल्याला एवढ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, एंटलमेंट्स फॉर सिक न्यूनेट टिल 13 days आफ्टर बर्थ, ओके. आता जे पण न्यूनेट आहे म्हणजे की 30 दिवसापर्यंत आपण त्यांना न्यूनेट बोलू शकतो जेव्हा बेबी बॉर्न झाला त्याच्यानंतर, ओके. फ्री ट्रीटमेंट ॲट पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन, जे पण पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल झालं, प्रायमरी हेल्थ सेंटर झालं, त्यानंतर असणारं डिस्ट्रिक्ट लेवलला, तालुका लेवलला, ओके, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, ओके, त्या ठिकाणी त्यांना फ्री ऑफ ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार न्यूनेटला. फ्री ड्रग्स अँड कन्झ्युमेबल्स, ओके, त्यांना जे पण ट्रीटमेंटसाठी जे ड्युरिंग मेडिकेशन लागणार, ओके, जे पण ड्रग्स, जे पण टॅबलेट्स, जे पण इंजेक्शन असणार, ओके, मेडिकेशन आपण त्यांना बोलू शकतो, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलं गेलं आहे, ओके. त्यांना पण सेम फ्री डायग्नॉस्टिक जे असेल, ओके, जॉन्डिसची डायग्नॉस्टिक टेस्ट असेल, एक्सरे असेल, ओके, ऑल ज्या डायग्नॉस्टिक टेस्ट आपण करणार आहे बेबीला त्या पण फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यांच्याकडून ₹1 घेतला जाणार नाही. फ्री प्रोव्हिजन ऑफ ब्लड, सेम त्यांनासुद्धा ब्लडची जर का नीड असेल तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना ब्लड प्रोव्हाइड करण्यात येईल. फ्री ट्रान्सपोर्टेशन होम टू इन्स्टिट्यूशन, सेम जसं आपण लास्ट टीचर बघितलं, सेम बिटवीन हेल्थ इन्स्टिट्यूशन इन केस ऑफ रेफरल, सेम जर का बेबीला आपल्याला रेफर करायचं आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किंवा स्टेट हॉस्पिटलला, त्या ठिकाणीसुद्धा आपण त्यांना फ्री ऑफ आणि ट्रान्सपोर्टेशन देऊ शकतो. ड्रॉप बॅक आफ्टर होम, ओके, समजा जर का बेबीला आपल्याला ड्रॉप बॅक करायचं होममध्ये किंवा मदरला, ओके, दोघांना, त्या ठिकाणी आपण त्यांना घरीसुद्धा सोडायला फ्री ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतो. एक्सेप्शन फॉर ऑल काइंड ऑफ युजर्स चार्जेस, ओके. त्यानंतर स्टेटस आपण बघणार आहेत ॲट द 35 स्टेटस, ओके. त्यानंतर इट हॅव इनिशिएट इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम, ओके. ज्यावेळेला ऑल 35 स्टेट्समध्ये हे इन्क्लुडिंग आहे इम्प्लिमेंटेशन या स्कीमचं, ऑल म्हणजे बेनिफिशियल आहे, ओके. 35 स्टेट्समध्ये लागू केला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. व्हाईल ₹1437 crore म्हणजे 1,437 crores was approved under the National Rural Health Mission for the entitlements in 2011 to 12, okay. Another 2103 crore have been sanctioned in 2012 to 13 for provision of free of entitlement, okay. या ठिकाणी आपण रेड बघू शकतो म्हणजे की किती 1,437 crore जे पण अप्रूव्ड आहे नॅशनल रुरल हेल्थ मिशन म्हणून त्यांच्या या ठिकाणी नोंदणी झाली होती 2011 ते 12 साली. 2013 3 crore हॅव बीन
सँक्शन. ओके 2103 करोड जे पर्सन ओके ते सँक्शन झाले 2012 आणि 13 ओके फ्री ऑफ एंटायरमेंट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर जननी सुरक्षा कार्यक्रम म्हणजे आपण इम्प्लिमेंटेशन बघणार आहेत वे फॉर. ओके त्यानंतर आहे IEC फॉर पब्लिक अँड ग्रेटर अवेअरनेस अबाउट द एंटायरमेंट्स अमॉंग द ऑल हेल्थ प्रोव्हायडर्स. ओके जे पण अवेअरनेस आहे आपण त्यांना प्रोव्हाइड करणार त्या ठिकाणी. ओके रिगार्डिंग टू आपल्या हेल्थबद्दल त्यांना प्रोव्हायडेशन देणार की गुड हेल्थ कशी असणार, बॅड हेल्थ कशी असणार, मदरला काय नीड असणार. ओके ओरिएंटेशन ऑफ clinicals and doctors for using rotational antibiotic and generic drugs as per technical guidelines, not as per their habit of writing medicines. ओके त्यांना ओरिएंटेशन पाहिजेत ऑल जे पण डॉक्टर्स त्यांना प्रिस्क्राईब करतात किंवा ओरिएंट करणार. ओके किंवा त्यांना व्हिजिट करणार त्यांना प्रॉपरली गायडन्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. इन्श्युअर रेग्युलर प्रोक्युरमेंट अँड अवेलेबिलिटी ऑफ ड्रग्स अँड कन्झ्युमेबल्स ऑफ हेल्थ इन्स्टिट्यूशन. ओके त्यांना प्रॉपरली अवेलेबिलिटी ऑफ ड्रग्स प्रोव्हाइड केले पाहिजेत. ओके ॲज पर त्यांच्या नीडनुसार. त्यानंतर बेसिक डायग्नॉस्टिक फॅसिलिटी शुड बी अवेलेबल ॲटलिस्ट ऑल द डिलेव्हरी पॉईंट्स. ओके जे आपण डिलेव्हरी पॉईंटला ज्या फॅसिलिटीज आपण त्यांना देऊ शकतो डायग्नॉस्टिक. ओके जसे USG असेल. ओके त्यानंतर एक्सरे असेल या ठिकाणचे आपण त्यांना डायग्नॉस्टिक टेस्ट फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. एमर्जन्सी लॅब फॅसिलिटी शुड बी ॲटलिस्ट ॲट डिस्ट्रिक्ट DHS अँड FRUS. ओके डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स अँड फर्स्ट रेफरल युनिट्समध्ये त्यांना इमर्जन्सी लॅब फॅसिलिटी आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. मॉनिटरिंग ऑफ ॲम्ब्युलन्स नेटवर्क फॉर देअर ऑप्टिमल युटिलायझेशन. या ठिकाणी आपण त्यांना ॲम्ब्युलन्स जे आहे ते प्रॉपरली प्रोव्हाइड करणार की समटाईम जर का रेफरल सिस्टम असेल आपल्याला फॉलो करायची आहे तर त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना ॲम्ब्युलन्स सिस्टम प्रोव्हाइड करू शकतो. ओके त्यानंतर आहे स्टॅब्लिश डिस्ट्रिक्ट वाईज ॲश्युअर रेफरल लिंकेज जसं की GPS फिटेड व्हेकल सेंट्रलाइज कंट्रोल रूम्स. ओके जे पण आता आपण ॲम्ब्युलन्स ट्रान्सपोर्टेशन आपण त्या ठिकाणी करतो त्यांच्यासोबत. ओके तर मग त्या ठिकाणी त्यांना रेफरल जी सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी फॉलो केली गेलेली. ओके GPS मॅप लावलेलं आहे जे पण व्हेकल्समध्ये ती ट्रान्सपोर्टेशन होणार. ओके त्या ठिकाणी ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम टू बी इन्स्टिट्यूशनलायझेशन टू द एन्श्युअर कमिटीज आर फुलफिल इन द लेटरन्स पिरियड. ओके फायनान्शियली इम्पॉवर ऑफ डिस्ट्रिक्ट अँड फॅमिली इन्चार्जेस पर्टिक्युलरली इमर्जन्सी स्टॉक हाऊस. ओके जे पण एम्पॉवर आहे. ओके जे पण आपल्याला प्रोव्हाइड करायचं त्यांना आपल्याला प्रॉपरली इमर्जन्सी म्हणजे जे पण फॅसिलिटी इन्चार्ज आहे त्यांना प्रॉपरली गायडन्स सांगायचं आहे की किती स्टॉक्स आउट झाला आहे किती इन आहे. ओके पिरियॉडिक फील्ड विजिट बाय स्टेट डिस्ट्रिक्ट ऑफिशियल्स फॉर मॉनिटरिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ फ्री ऑफ एंटायरमेंट्स. ओके जे पण व्हिजिट आपण देणार त्यांना स्टेट वाईज असेल किंवा डिस्ट्रिक्ट वाईज असेल. ओके ते प्रॉपरली आपल्याला मॉनिटर करायचे रेकॉर्ड करून ठेवायचे किती एंटायरमेंट झाले. ओके किती व्हिजिटेड झाले. ओके किती फ्री ऑफ कॉस्ट झाले. ओके या ठिकाणी सर्व काही रिव्ह्यू बाय सेक्रेटरी हेल्थ मिशन डायरेक्टर ऑफ इन मीटिंग ॲट स्टेट अँड चीफ मेडिकल ऑफिसर मीटिंग ॲट अ डिस्ट्रिक्ट लेवल. ओके जे पण मिनिस्टर असणार. ओके सेक्रेटरी असणार आहे ते स्टेट वाईज रिव्ह्यू बघणार या ठिकाणी आणि चीफ मेडिकल ऑफिसर हा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट रिजननुसार त्यांची मॉनिटरिंग करणार किंवा रिव्ह्यू बघणार. ओके तर या ठिकाणी आपला झालेला आहे हा आजचा टॉपिक जननी सुरक्षा कार्यक्रम. ओके तर या ठिकाणी तुम्हाला ओके या ठिकाणी आज आपला संपला आहे टॉपिक जननी सुरक्षा कार्यक्रम. ओके शिशु कार्यक्रम त्याला आपण असं बोलतो केव्हा झाला. ओके केव्हा झाला म्हणजे ज्या वेळेला आपण आयडेंटिफाय केला की होम विजिट डिलिव्हरी आपण कमी करणार ॲज पर देअर आपले इन्स्टिट्यूशनल विजिट आपण जास्त करणार. ओके त्यानुसार हा प्रोग्राम स्टार्ट झाला होता. ओके तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं याचं बेनिफिट काय आहे कोणाला हा लागू झाला तर कोण एलिजिबिलिटी पर्सन कोण आहे. ओके मदरसाठी आणि चिल्ड्रनसाठी हा आहेत. ओके तर या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके आजचा आपला टॉपिक जननी सुरक्षा शिशु प्रोग्राम हा या ठिकाणी संपलेला आहे. ओके तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके थँक्यू.